निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज. हॅलो. हा बोला ना ताई. हॅलो. हा बोला बोला ताई. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. अहो ताई, मी अनुभव तुम्हाला शेअर केला. मला 4 दिवसातच माझ्यावरनं एवढं मोठं संकट गेलं. अरे काय बापरे. तुम्हाला होय अहो. अरे बापरे. हं. काय झालं म्हणजे नक्की? मी अशी रानात शेळ्या राखत होती व हा हा हा. शेळ्या राखत होती आणि मी तुमचाच अनुभव अशी ऐकत होती बघा. हा हा हा. अनुभव ऐकत होती. मग उभा राहून काठी घेऊन उभा होती मागं शेळ्यांच्या. हा हा. आणि मग पाय लावलं दुखाय म्हणून म्हणलं आता खाली बसावं. खाली बसली तर उभा एका ठिकाणी किती वेळ राहिली आहे तिथे. बरोबर आहे. हो हो. मग पुन्हा मग तेच खाली बसताना काय सुद्धा नव्हतं बघा. हा. आणि पुन्हा आता असा बऱ्या नाही हो का माझ्या मांडी खाली मोठंच्या मोठं पिवळं धमक लांबलं बघा. बापरे. हो अहो. आणि मी म्हणती माझ्या मांडीला जड काय लागतंय, जड काय लागतंय. आणि म्हणून हो का मांडी उजवी मांडी वर करतीच. मला आई सुद्धा म्हणायला नाही बघा तिथं. अय्या. आई आई आहे मी. आणि पुन्हा आमच्या बहिणीचा फोन, आता बहिणीच्या फोनवर बोलत होती आणि बहीण म्हणती अगो तुम्ही संग आता बोलत ती चांगली ना, आता एवढ्या तू इतकी काराडती, तुला झालं काय असलं एवढं? अरे बापरे. हा. काय झालं तुला असलं एवढं म्हणून? ऐगो. मला तिला काय अमकं झाले सुद्धा मला आणि हो का ती मांडी वर करतीच करती आणि पुन्हा त्याच्यावरच माझा हात बियाणे. बापरे. हात बी त्याच्यावरच माझं बियाणंच आवरण मला उठायचं अहो. ऐगो. मग हो बियाणंच आवरण करू काय एवढी घाबरून पाचावदारून झालेली. आणि बापरे. सगळ्या पाणी 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 झालं. बापरे. मग हो. आणि मग पुन्हा पुन्हा हळूहळू गेलं बघा. निघून गेलं. हो निघून गेलं. मी पुन्हा लांब पळत गेली बघा. बाई गो ताई. केवढं संकट माझ्यावर गेलं काय किंवा. बापरे. त्या ठिकाणी मी तासभर उभा राहिली होती. काय सुद्धा कुठं नाही, वळवळ नाही, सरसर नाही, काय सुद्धा नाही. आणि मग कुठून आलं ते? म्हणजे कुठून आलं बाळ समजतच होत ते माहिती का. बापरे ताई. हा ते समजतच होतं बघा. खरंच खरंच. समज मला आधी धक्काची नाही काय झाला. मी त्याच्यावर पडली माझ्या अंगाखाली. बापरे. तेवढं मोठं माझ्या संकट गेलं. खरंच ताई. आणि दुसरं सांगते अनुभव. हा. अशी आमच्या मी रानात राहायला असते बरं का. हा हा आणि मंदिर माझं रानातच आहे बरं का. हा. पण आमचं गावात घर आहे आणि पण पहिल्या लग्न झालं तेव्हाच आठवतं मला मंदिर गावात. तुमचा आवाज ब्रेक होतोय ताई. देव गावात बाहेर नाही चला काय. अच्छा अच्छा. हा हा हा. आणि मग पुन्हा मंदिर तिथं होतं तर मी तिथं अशी पूजा करते. हॅलो. मंदिरात. हॅलो. मंदिरात मी पूजा करते. हा हा हा. आणि पूजा करते आणि तिथं अशी 8 वर्षाची मुलगी बघा आमच्या अशी घरातली व. हा हा हा. आणि मग मी तिला काय म्हणते अगो बघती ग तुझ्याकडे देवी बघती तुला डोळं मिचकवते असं म्हणते तिला. हा हा हा. म्हणलं बघती ग देवी तर तुझ्यावर बघती तुला डोळं मिचकवते. अगं बघती तू बोल ना तू काय म्हणते ती बोल ना. तर ती काय बघ ना बोलत. काय बोलली मग ती? सांगते बोलत बघ ना. आणि तेवढं काय झालं अगं तुला जिथे काहीतरी घेते घे ना तुला
तुझ्याकडे बघून. आणि खरंच काय ताई दिदी, तुमचा आवाज येत नाही नीट. अहो वारा असल्यामुळे वाऱ्या व्हायला ना मी. हा तुम्ही काय बोलले मग ती काय बोलली? मग पुन्हा मी म्हणलं तिला की अगो तुला काय तर देत्या. हा. तर ती बाकी पुरगी 8 वर्षाची तिला काय कळते एवढं? हो हो तिला काय करते? आणि मी नुसती तिला बोटायला होती, बघती तुझ्या बघून हसते, तुला बोलवते, तुला डोळा मिचकवते, अंक करते. आणि खरोखर काय देवी अशा आपल्या मूर्तीतनं देवी हसत होती. बाप रे. हा मूर्तीतनं डोळ्याने देवी हसत होती आणि त्या पुरण डोळा मारत होती. मला म्हणती तू गप्प बोलू नको काय, बापरे. मला बोलू नको म्हणते काय, तुम्हाला डोळा म्हणते तू बोलू नको, तिला बोलायचं तिच्या संग बोलायचं. त्या बारक्या पुरुषांनी तर ती काय बोलणार. आणि पुन्हा म्हणली अगं तुला तेवढी ती तुला काय घ्यायची ती तर घे ना, तेवढी ती बाप्पा देतोय आपल्याला. तो बाप्पा देतोय घे ना. परत मला म्हणली धर तुला घे म्हणली. मग म्हणलं मला देते ती बाप्पा, म्हणलं मी घेऊ का? मी घेतलं तर मग तिनं मला लहान बाळाच्या बांगड्या असते ना हिरव्या, हिरव्या बांगड्याचा बुट्ट्या कासाची बशी नसते मग त्याच्यातल्या बंडल तिनं 5 बांगड्या काढून दिल्या हिरव्या बांगड्या बारक्या. बारक्या बांगड्या काढून दिल्या आणि मला म्हटले की दिल्या मला पिवळ्या आणि लाल दिल्या बघा. अरे वा. हा मला पिवळ्या आणि लाल दिल्या आणि तिला हिरव्या दिल्या. आणि म्हणलं आपल्या दोघीला देते बाप्पा, आपल्या दोघीला देते. आणि तेवढ्यात बाहेरून आमच्या शेजारची बिचारी आली बघा. बिचारी आली. मग माझी एक साडी तसली साडी त्या मूर्तीतनं बाई आली. म्हणजे बापरे. बाई आली आणि बाहेर गेली निघून बघा. अरे बापरे. हा बाहेर गेली. मग काय आहे बघा हे संकेत. काय बोलायचं काय ताई. हा मग बाहेरून देवी आली ना घरात आपल्या. हो खरंय. बाहेरून आली ना आपली बसलेली गेली निघून बाहेर. बाहेरून आली घरात एक घरात खरंय. मग हेच मला बघा ताई तुमच्यावर खरंच लक्ष्मीची कृपा राहील बघा. हा कृपा राहील की. आणि रात्रीच बघा मला कालचाच अनुभव आहे. आणि त्याच्यात अगोदरचा 2 दिवसाचा हे अनुभव आहे देवीचा. आणि त्याच्या आधी 2 दिवसाचा पहिला अनुभव तुम्हाला सांगितला. हो. म्हणजे हे 8 दिवसातलं तुम्हाला मी अनुभव केला की शेअर केला की 8 दिवसानं मला एवढं यायला लागले. तर रात्री संकटची चतुर्थी होती ना. हो काल. मग गणपतीचं सगळं पूजा ही अर्चा केली. आणि जास्वंदीचं फुल माझ्या आरतीत. अरे वा. जास्वंदीचं फुल आरतीत मी म्हणलं मला काही तर फुल वगैरे काय सुद्धा मिळत नाही देवाला व्हायला. काय सुद्धा मी अक्षिदा वाटते बघा. हो ना. हो म्हणून स्वामींनी तुम्हाला डायरेक्ट दिलं. हा डायरेक्ट दिलं. गणपतीने दिलं का स्वामीने दिलं काय माहिती, दिलं एवढं खरं बघा आपल्याला. म्हणलं आम्हाला असं मी ह्यांना म्हणलं ना असं मला फुल भेटत नाही तर मला देवाकडे तर भेटलं ना. तर त्यांना दाखवला व्हिडिओ काढून तर म्हणलं हो खरंच आहे ग फुल आहे खरंच आहे ग. तुम्ही कुठून बोलताय ताई? मी तुमच्याकडे आहे ना माझं नाव वगैरे आहे माझ्याकडे आहे. पण तुम्हाला सांगायचं असेल तर सांगा. मना नाही आज अनुभव जास्त लोक ऐकते त्या ताई म्हणून मी नाही सांगत. बरोबर. मग मी शेअर करते ताई. श्री स्वामी समर्थ ताई. अजून एक आहे पण आता परत सांगते की उद्या सांगा. चालेल. बरोबर चालतंय. श्री स्वामी समर्थ. असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.